आज मी बघणार आहे एक भिकारी दिवसाला किती पैसे कमवतो. हॅलो गाईज, मी आहे कौशिक नाईक आणि मी आज आलो FC रोडला आणि मी पूर्णपणे भिकारीचा गेटअप केलेला आहे आणि आता मी जाऊन भीक मागणार आहे. क्या रे भीक मंग्या. आता बघूयात भिकाऱ्याला कसं ट्रीट केलं जातं आपल्या जगामध्ये. कोण भिकाऱ्याला खायला देतं की नाही देत. A few moments later. हे मी पॅन्ट आणलेली आहे, ऑलरेडी आतमध्ये बनेल घातलेलं आहे. सो बघूयात आता मी ऍक्च्युअल भिकारी वाटतो की नाही. तर गाईज हा माझा फायनल लुक आहे आणि आपण बघू शकता. जर रिअल वाटत असेल भिकारी तर लाईक करा आणि कमेंट जरूर करा, जेणेकरून मला कॉन्फिडन्स अजून येईल मी कसं वाटतंय ते. मी पहिल्यांदाच असं पब्लिकमध्ये जाऊन पैसे मागणार होतो, कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? त्यामुळे मला नर्वस फील होत होतं. नहीं कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. आणि गेल्यावर पहिल्याच व्यक्तीने मला पैसे द्यायला नकार दिला. काही लोक माझ्यापासून लांबही जात होती. कोण मला बघून रिस्पॉन्सही करत नव्हतं, तर कोणी हकलूनही देऊ लागलं. मला थोडी लाजही वाटत होती, पण मनामध्ये कॉन्फिडन्स होता आणि थोडी भीतीही वाटत होती. आपल्या ओळखीचं तर कोणी भेटणार नाही. मी देवाला मनातून प्रार्थना करत होतो कोणी ओळखीचं भेटू नये. मी कपडेवाल्याकडे गेलो, 1 रुपया मागितला. तेव्हा त्याने मला काय सांगितले ऐका. बरोबर आहे भाई. कसंच आहे आणि पगार किती आहे? बरोबर. तिकडं राजाराम ब्रिजच्या इथं असंच आलोय पैसे घ्यायचा असं आता मग. आणि मी एका ठिकाणी बसलो. ऊन खूप लागत होतं, तहानही लागली होती आणि अजूनपर्यंत कोणी मला 1 रुपयासुद्धा दिला नव्हता. काकूंनी तर माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही. तेवढ्यात मला एक बाटली गोळा करणारा एक भिकारी दिसला. त्याच्याशी मी काय बोललो ऐका. मुझे भी लगा दो ना काम पे, मुझे भी लगा दो ना काम पे. ये कैसे कर रहे हो? हाँ? मुझे भी अभी का करना है, तो क्या कर सकते हो? मतलब ऐसे ही उठाना होता है क्या? पर मिलता है क्या कुछ? 4 रुपये कितना है? बहुत है. ये क्या बेचते है क्या बंदर का? अच्छा. और कितना मतलब कैसे रोज करते हैं क्या? मैं बहुत दूर से आया, मैं ढूंढ रहा हूँ काम नहीं मिल रहा है लेकिन. त्यानंतर मी रस्त्याच्या पलीकडे असलेल्या काकांना पैसे मागितले. त्यांनी पण मला नकार दिला. चालून चालून मला खूप तहान लागली होती. तेवढ्यात मला अजून एक भिकारी भेटला. त्याला मी विचारलं मी तुमच्यासोबत येऊ का. तेव्हा त्याने मला हे उत्तर दिलं ऐका. मैं अकेले करता है जो करता है, मैं किसी को आड़े में नहीं लेता है, बाद में गांड मार के जाते हैं. अपन ले लो ना भाई. क्या करते हो? हमको नहीं पता, हम इस फील्ड में नए आए. हाँ तो जा पहनने यहाँ. सगळीकडून मला रिजेक्शन मिळत होते. मी प्रत्येकाकडे जाऊन पैसे मागत होतो. लोक 1 रुपया द्यायला सुद्धा नाही म्हणत होते. तेव्हा एका दादाने मला पाणी प्यायला दिलं आणि मी परत 2 मुलींकडे गेलो. त्यांनी पण मला पैसे नाही दिले. तेवढ्यात मला एक ओळखीचे काका भेटले. ते मला बघून तर शॉकच झाले. त्यांना मी हा सगळा प्रकार सांगितला आणि आम्ही व्हिडिओ बनवतोय हे त्यांना सांगितलं. त्यानंतर मला एका मुलाने 5 रुपये दिले. मग काही जण पैसे देत होते, तर काही जण मला तू दिवसाला किती पैसे कमवतो हे विचारत होते, तर कोणी माझी मस्करी करत होतं. तेवढ्यात मला एक कचरा डब्बा दिसला. त्यात मी काय आहे हे पाहत असताना एका दादाने मला बोलून 10 रुपये दिले. एका काकांनी मला केळी दिली तर कोणी मला पेरू दिला. फळवाल्या काकांनी तर मला हिसकावूनच लावले.
पेरू खात खात मी एका काकांकडे बडशोक मागितली. त्यांनी मला बडशोक दिली. आणि मी गेलो डायरेक्ट मोमोजवाल्याकडे. त्यांनी माझी विचारपूस करून मला मोमोज खायला दिले. पैसे मला लोकांनी दिलेले आहेत. आता हे बघूयात किती आहे. आणि ही 10 रुपयाची काहीतरी नोट होती आणि एक केळी दिली ती मला. हे पैसे मला दिलेले आहेत. तर एवढे पैसे मला जमा झालेत. तर मी हे दिवसभर जर केलं असतं तर खूप पैसे जमा झाले असते. तर ठीक आहे, आपण एक्सपेरिमेंट घेतलाय. काहीच खूप मजा आली आणि भिकाऱ्यासारखं एकदम ऍक्च्युअल मी त्या कॅरेक्टरमध्ये उतरलेलो आणि लोकांकडे जाऊन मी पैसे मागितले, भीक मागितली थोडक्यात. आणि लोकांनी मला रिस्पॉन्सही दिले. काही लोकांनी मला नाकारलं आणि काही लोकांनी मला पैसेही दिले आणि काही हॉटेल्सवाल्यांनी खायलाही दिलं. तर खूप छान एक्सपेरिमेंट होता आणि थोडंसं गिल्टी पण फील होत होतं, कारण लोक आपल्याला डायरेक्ट हिसकावून लावतात. थोडंसं मनाला हर्ट होतं, पण ठीक आहे. पण भिकाऱ्याची आज रियालिटी काय आहे ते मला समजलं. आणि एवढा तरुण मुलगा असताना तर कोणी विचार करून भीक देतं आजकाल, कारण आजकाल लोक खूप हुशार झालेले आहेत. सो खूप मजा आली. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की माझा रोल कसा तुम्हाला वाटला.